कमी पाण्यात आणि निसर्गाच्या संकटाच्या काळात टिकणारं एक नगदी पीक म्हणून सध्या तुती लागवड आणि रेशीम शेतीकडे पाहिलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रमोद पाटील यांनी देखील रेशीम शेतीच्या साथीनं आर्थिक प्रगती साधली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळा तालुक्यात तपोवन गावात प्रमोद पाटलांची जिरायती शेती आहे। त्यांनी गेल्या वर्षी तुती लागवड करून रेशीम शेती सुरू केली। जवळपास माझा 10 क्विंटलला मागच्या म्हणजे 10,000 DAPला मागच्या वेळेस मला 8.5 क्विंटल माल निघला होता। 8.5 क्विंटलच्या मला 3 लाख पावणे 4 लाख जवळ 3,80,000 70,000 80,000 पर्यंत पैसे आले। त्याचा खर्च 1,10,000 खर्च वकरून उर्वरित झाला 2,60,000 पर्यंत नफा समजा। प्रमोद पाटलांनी 7 एकरात तुतीची लागवड केली आहे, तर वर्षभरात ते रेशीम उत्पादनाच्या 5 बॅच घेतात। एखादी 3 लाख दिन, एखादी 2.5 लाख दिन, पण 2.5 लाखाच्या कमी काही पैसे भेटत नाही। 4 बॅच जरी घेतल्या तर 10 लाख रुपये 7 एकरात आपल्याला भेटून जातात। म्हणजे एकरी जवळपास 1.5 लाख रुपये भेटतात। फक्त कडी मेहनत आहे, कोणा करावं नाही असं मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही, कारण मेहनत खूप आहे। म्हणजे ज्याला आपण म्हणतो हाडामासाचं शेतकऱ्यांनाच करावं, बस एवढंच मी सजेस्ट करेन। येत्या काळात तुतीचं उत्पादन वाढवून हमीभाव देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार केला तर कोरडवाहू शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलणारं हे पीक ठरेल यात शंका नाही। प्रफुल्ल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।